सुधाकर बडगुजरांच्या एंट्रीने भाजपमधील संघर्ष उफाळला. नाशिकच्या राजकारणातही उलथापालथ. शिवसेना उभाटा गटातून हकालपट्टी झालेले सुधाकर बडगुजर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र या प्रवेशामुळे भाजपमधील कुरघोडीचे राजकारण विसंवाद सावळा गोंधळ समोर आला आहे. शेकडो कार्यकर्त्यांसह बडगुजर प्रवेश करत असताना प्रदेश अध्यक्षांना याबाबतीत कल्पनाच नसल्याचं त्यांनी सांगितल्याने गोंधळात आणखीन भर पडली आहे. नाशिकमधून हातात भाजपाचे झेंडे घेऊन वाहनांचा ताफा आज भाजप प्रवेशासाठी मुंबईच्या दिशेनं रवाना झाला. प्रमुख प्रवेशकर्ते होते शिवसेना उभाटा गटातून हकालपट्टी झालेले सुधाकर बडगुजर यांनी नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्या दिवसापासून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या. त्यांच्या प्रवेशाला स्थानिक पातळीवर विरोधही झाला. त्या सर्वात पुढं नाव होते नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांचं. विधानसभा निवडणुकीत 2 वेळा सीमा हिरे आणि बडगुजर आमनेसामने आले होते. एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असल्याने सीमा हिरे यांनी विरोधाची तलवार उपसली आणि त्यांना इतर पदाधिकाऱ्यांनी साथ दिली. मात्र दुसऱ्या दिवशी नाशिकमध्ये आलेल्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन यांनी स्थानिकांचा आवाज दाबत पक्षवाढीसाठी कोणी येत असेल तर पक्षाचे दरवाजे सगळ्यांसाठी खुले असल्याचं सांगितलं आहे आणि त्यामुळे बडगुजर यांच्यासाठी भाजपमध्ये रेड कार्पेट टाकण्यात आल्याचं बोललं जात आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.